आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। नमो शेतकरी या हप्त्याची प्रतीक्षा। जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी हप्ता जमा होण्याची शक्यता। 8वा हप्ता रखडला। सटाणा राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता अद्याप जमा न झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधीच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे। केंद्र सरकारच्या PM किसानचा हप्ता मिळाल्यानंतर आता राज्याच्या हप्त्याकडे लक्ष लागले आहे। केंद्र शासन PM किसान सन्मान निधी योजना राबवत आहे। सोबतच राज्य शासनानेही शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे। अडचणीच्या काळात 2 योजनांमुळे शेतकऱ्यांना मोठी मदत होत आहे। शासनाकडून निधी प्राप्त होताच तो पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जाईल। ज्या शेतकऱ्यांनी अद्याप EKYC केलेली नाही त्यांनी ती त्वरित पूर्ण करावी, जेणेकरून तांत्रिक अडचणी येणार नाहीत असे आवाहन केले जात आहे। नमो शेतकरी योजना आचारसंहितेचा अडसर तर नाही ना, असा प्रश्न निर्माण होणे साहजिक आहे। मात्र राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत, त्यामुळे आचारसंहिता लागू असल्याचे सांगितले जात आहे। मात्र ही योजना जुनीच असल्याने आणि त्याचे लाभार्थी आधीच निश्चित असल्याने हप्ता वितरणासाठी आचारसंहितेचा तांत्रिक अडसर येणार नाही अशी शक्यता वर्तविली जात आहे। जिल्हा परिषद निवडणुकीच्या आधी हप्ता जमा होणार का, असा प्रश्न निर्माण झालाय। जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदानापूर्वी हा हप्ता मिळेल अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत। तसे झाले तर जानेवारी अखेर किंवा फेब्रुवारी महिन्यात हप्ता मिळण्याची दाट शक्यता आहे। नमो शेतकरी योजना 8वा हप्ता कधी? योजनेचा 7वा हप्ता काही महिन्यांपूर्वी वितरित झाला होता। आता 8वा हप्ता जमा होण्याची वेळ आली असली तरी अद्याप ही रक्कम जमा झाली नाही, त्यामुळे हप्त्याची नेमकी तारीख काय अशी उत्सुकता शेतकरी वर्गाला लागली आहे। PM किसानच्या हप्त्यासोबत नमो शेतकरीचा हप्ता मिळणार का? केंद्र सरकारच्या PM किसानचा 21वा हप्ता शेतकऱ्यांना वितरित झालाय। राज्य सरकारचा 7वा हप्ता काही महिन्यांपूर्वी जमा झाला होता। यावेळी मात्र 8व्या हप्त्याला थोडा विलंब झालाय। जिल्हा परिषद निवडणुकीचा स्वतंत्रपणे विचार न करता वितरित होण्याची चिन्हे आहेत। BV न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक विनायक इनामदार।